नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आज आपल्यासमोर द हिंदू न्यूजपेपरचं ॲनालिसिस करण्यासाठी उभा आहे. तर चला बघूया आजचा द हिंदू न्यूजपेपरमध्ये आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कोणते आर्टिकल्स आहेत. सो बघा, पहिलं जे आर्टिकल आहे तर ते आपल्यासमोर दिसत असेल. तर या आर्टिकलमध्ये जो रेलेव्हन्स आहे आपला या आर्टिकलचा जो रेलेव्हन्स आहे तो आपल्याला इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने येणार आहे, हे लक्षात ठेवा. तो एमपीएससीचं जे मेन्सचं बदललेलं स्वरूप आहे त्याच्यामध्ये GS3 मध्ये इकॉनॉमिक्स याच्यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. सो मी आतापासून काय करतोय की इथून पासून हिंट देतोय तुम्हाला की आर्टिकलचा रेलेव्हन्स कुठं आहे आणि ते तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करू शकता तुमच्या कॉपी किंवा नोटबुक जिथं तुम्ही हे मुद्दे आहेत हे लिहून घेतले पाहिजेत आणि त्याचा वापर रिव्हिजन करण्यासाठी केला पाहिजे. सो बघा, आता इकॉनॉमीमध्ये काय म्हटलेलं आहे, डायव्हर्सिफाय ॲग्रिकल्चर, एनकरेज द फार्मर्स टू ग्रो पल्सेस SC टू द गव्हर्नमेंट. म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे की फार्मर्सला काय करा की पल्सेस आहेत त्या ग्रो करण्यासाठी किंवा त्याचं कन्झम्पशन आहे ते कसं वाढेल आणि त्याचं प्रोडक्शन कसं वाढेल सायमल्टेनियसली याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आता ही जी न्यूज आलेली आहे ही अशी का आलेली आहे तर एक लक्षात ठेवा, नीती आयोग म्हणून आपल्या इथं जी एक संस्था आहे नीती आयोग, तर त्या नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार आपल्या इथं भारतामध्ये जी MSP दिली जाते म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, जी क्रॉपसाठी काय दिली जाते, मिनिमम सपोर्ट प्राइस दिली जाते. त्या मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये जर बघितलं तर 80% जेवढी पण मिनिमम सपोर्ट प्राइस आहे तर ती कुठं जाते, व्हीट आणि राईस या दोन क्रॉपलाच जाते. बाकीची 20% जे बाकीचे राहिलेले 21 क्रॉप आहेत म्हणजे टोटल MSP जे आहे ती 23 क्रॉपला दिली जाते. त्यापैकी जे दोन क्रॉप आहेत, व्हीट म्हणजे गहू आणि राईस म्हणजे भात है ना, तर या दोन नच क्रॉपला 80% MSP जेवढं आहे तेवढं अलॉटमेंट होतं. म्हणजे जेवढं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फूड बजेट देतं जेवढं प्रोक्युरमेंटसाठी, तर एक लक्षात ठेवा त्याच्यापैकी 80% या दोन क्रॉपलाच जातं. मग काय होतं की ऍक्च्युली मध्ये एक लक्षात ठेवा की मग बाकीचे जे क्रॉप्स आहेत ते ग्रो करण्यास किंवा कल्टिवेशन करण्यास फार्मर्स तेवढे इंटरेस्टेड नसतात. मग आता की फॅक्टर्स बिहाइंड इट्स डॉमिनन्स, म्हणजे ह्याच्या पाठीमागे कारण काय आहे की पल्सेस किंवा अदर जेवढे क्रॉप्स आहेत याच्यामध्ये शेतकरी जास्त इंटरेस्टेड नसतात, म्हणजे तेवढे उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवत नाही. तर एक लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट पॉलिसी सपोर्ट अश्युअर्ड प्रोक्युरमेंट थ्रू मिनिमम सपोर्ट प्राइस रेड्युसेस मार्केट रिस्क फॉर द फार्मर. एक लक्षात ठेवा, पंजाब आणि हरियाणामध्ये जर तुम्ही गेला तर MSPच्या दराने तिथं जवळपास व्हीट आणि राईस याची खरेदी केली जाते. क्विंटलला पैसे ठरलेले असतात त्यांचे. आता रेट काय मी याच्यामध्ये जास्त जात नाही, पण एवढं तर माहित पाहिजे की हा जो मी डेटा दिलेला आहे नीती आयोगाचा तो तुम्ही डायरेक्टली इथं तुमचा कोट करू शकता. ठीक आहे, नीती आयोगाच्या नुसार 80% व्हीट आणि राईस याच्यावर काय आहे, खर्च जातोय, प्रोक्युरमेंट आहे. म्हणून काय आहे की व्हीट आणि राईस बायसेस आहेत असं म्हणू शकतो आपण तिथं. पुढं इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सटेन्सिव्ह कॅनल इरिगेशन अँड सबसिडाइज्ड इलेक्ट्रिसिटी फॉर द ट्यूबवेल सपोर्टिव्ह वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्स लाईक राईस आणि व्हीट. तर एक लक्षात ठेवा की तिथं जे इनपुट्स लागतात म्हणजे कल्टिवेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे इरिगेशन, सिंचनाच्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जसं की जर तुम्ही बघायला गेलं, इंदिरा गांधी नहर म्हणून नावाची आहे, कॅनल दिलेला आहे तिथं है ना, इंदिरा गांधीजी यांच्या नावाने नहर किंवा कॅनलच काढलेला आहे तिथं. मग असे जर तिथं कॅनल इरिगेशननी फॅसिलिटीज अवेलेबल असतील तर लोक घेणारच ना, व्हीट आणि राईस दोन्ही सुद्धा. त्यातल्या त्यात राईस हे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे म्हणजे जास्त पाणी कन्झम्पशन करणार आहे. त्याच्यानंतर पुढं लिगसी ऑफ द ग्रीन रिव्होल्युशन इंट्रोड्यूस थ्रू द हाय यील्डिंग सीड व्हरायटीज इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी अँड द प्रॉफिटेबिलिटी. तर एक लक्षात ठेवा, 1960च्या दरम्यान जे आपल्या इथं ग्रीन रिव्होल्युशन झालं म्हणजेच हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीच्या माध्यमातून आपल्या इथं हाय यील्डिंग व्हरायटीज अशा नावाच्या काय आणल्या होत्या, ऍक्च्युली तिथं व्हरायटीजच्या व्हीट आणि राईसच्या काय आणल्या होत्या, त्या एक व्हरायटीज होत्या. मग याच्या आधी काय होतं तर एक लक्षात ठेवा, PL480 म्हणून नावाचा एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राम मधून आपण व्हीट आणि राईस काय करायचो, ऍक्च्युली इम्पोर्ट करायचो अमेरिकेकडून है ना. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की इंदिरा गांधींनी डिसिजन घेतला त्याच्यामध्ये आणि सांगितलं असं की नाही, आता आपण सेल्फ सफिशियन्सीकडे जाणार आहोत आणि त्याच्यातून काय करणार आहोत, आपल्याला लागणारं जे अन्नधान्य आहे ते आपणच पूर्ण करणार आहोत. सो ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. HYV हे ग्रीन रिव्होल्युशनचं नाव तुमच्याकडे आलंच पाहिजे. आय थिंक दिस शुड बी युअर फर्स्ट पॉईंट. ज्यावेळेस पण प्रश्न येणार आहे, ऍक्च्युली असा प्रश्न UPSCने विचारलेला आहे की व्हीट आणि राईस याचंच कल्टिवेशन करण्याच्या पाठीमागं जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा का कल आहे, तर तुमचा हा पहिला पॉईंट आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा हा आला पाहिजे, तिसरा,
त्याच्यानंतर 14 काय, हाय कन्झ्युमर डिमांड, राईस अँड व्हीट द स्टेपल फूड इन द इंडिया एन्शुरिंग द कंटिन्युअस मार्केट डिमांड. तर बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा डाळी किंवा इतर जे क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये है ना, ज्यूट असेल, कोपरा असेल, शुगर केन, या सगळ्या बाकीच्या क्रॉपपेक्षा स्टेपल डाएट म्हणजे भारतीयांचं जे मुख्य अन्न आहे, तर त्या मुख्य अन्नामध्ये सगळ्यात जास्त व्हीट आणि राईस खाल्लं जातं. साऊथला गेलं तर राईस, नॉर्थला गेलं तर व्हीट, है ना, गहू चपाती आपण जे खातो ते. सो एक तर आहे की डिमांड तिथं आहे म्हणून. दुसरं, स्टेबल क्रॉपिंग पॅटर्न राईस इन खरीप अँड wheat in Rabbi provides the stable and predictable yield compared to the crop like pulses or oilseed. तर एक लक्षात ठेवा की शेतकऱ्याला एवढं तर फिक्स माहित आहे की मला याच्यातून एवढं तर इन्कम मिळणार आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की इथं व्हीट राईस आहे तो काय डॉमिनन्स झालेला आहे. आणि ह्या डॉमिनन्समुळे काय होतंय की एक लक्षात ठेवा, हे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहेत म्हणजे पाणी जास्त लागतं. तर तिकडं काय केलं जातं की याच्यासाठी आहे का नाही, जे ग्राउंड वॉटर आहे ते काढून घेतलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतंय की तिथं जे आहे ग्राउंड वॉटर जे आहे ते संपत चाललेलं आहे. त्याच्याच नंतर एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे RDF रिकमेंडेड फर्टिलायझर ऑफ डोस जो आहे तो 40-20-20 असा एवढा वापरला जातो, NPK रेस्पेक्टिव्हली. काय काय ठिकाणी तर 400 वापरला जातो, म्हणजे नायट्रोजन 400 किलो पर एकरच्या पाठीमागे एवढा रेकमेंडेड फर्टिलायझर डोस वापरला जातो. मग त्यातनं काय होणार आहे, त्या जमिनीची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती संपणारच आहे आणि तिथं डेझर्टिफिकेशन होणार आहे. म्हणजे दॅट सॉइल that supports the vegetation or the cultivation of the crops will fail to provide the support, है ना. म्हणजेच या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याचे इल कॉन्सिक्वेन्सेस होतील. म्हणून मग काय करावं लागलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हॅज इंटरव्हीन इन दिस मॅटर. आणि हा आपला मेन्सचा डायरेक्टली प्रश्न या पद्धतीने आला होता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे 5 ते 6 महत्वाचे मुद्दे होते हे मी इथं कव्हर करून दिलेले आहेत, ते तुम्ही काय करा, नोटच करून घ्या. आता याच्यानंतर दुसरा जो इम्पॉर्टंट महत्वाचा टॉपिक आहे, तर एक लक्षात ठेवा, हे जे आर्टिकल आहे हे आहे पॉलिटीच्या संदर्भातलं. पॉलिटीमध्ये तुम्ही इथं गव्हर्नन्स या बाबतीत इथं काय करू शकता, याच्यामध्ये बघू शकता गव्हर्नन्स आणि पॉलिटी असा जो आपला सेकंड पेपरचा पहिला पार्ट आहे ना GS2 मध्ये, त्याच्यासाठी हे वन पार्टी डॉमिनन्स इन इंडिया याच्या संदर्भातली चर्चा इथं केलेली. आता वन पार्टी डॉमिनन्स म्हणजेच काय, तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस भारत आपला इंडिया स्वतंत्र झाला 1947 पासून, तर जवळपास आपल्या इथं इंडियामध्ये काँग्रेसचं सरकार राहिलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती, इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यांचं सरकार बरोबर जवळपास 60 वर्ष राहिलेलं आहे. थोडंफार मध्ये मायनर बदल झालेले. आणि 2014 पासून ज्यावेळेस तुम्ही बघताय, तर 2014 पासून भारतीय जनता पार्टी यांचं केंद्रामध्ये सरकार राहिलेलं आहे आणि बऱ्यापैकी ही पार्टी काय आहे, डॉमिनेट करते. मग याच्यावरून आपल्याला काय करायचं की एक अनालिसिस करायचं आहे की वन पार्टी डॉमिनन्स म्हणजे जर भारतीय पॉलिटिकल सिस्टम मध्ये जर बघायला गेलं तर एकच पार्टी जी आहे ती डॉमिनेट का करते. तर एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये मुद्दा आहे कॅरिझमॅटिक लिडरशिप अँड द पब्लिक ट्रस्ट. तर एक लक्षात ठेवा की आपल्या इकडच्या ज्या पार्टी आहेत त्या लीडर सेंट्रिक आहेत. लीडर सेंट्रिक म्हणजेच काय की आपण त्या पार्टीच्या नेत्यांना मानतो. उदाहरणार्थ जर भाजपमध्ये गेले तर नरेंद्र मोदी यांना मानणारे लोक खूप आहेत. काँग्रेसमध्ये जर गेला तुम्ही तर तुम्हाला बघायला मिळेल की आता सध्या जरी एवढे इफेक्टिव्ह लीडर नसतील तरी आपण म्हणूया की राहुल गांधी जे आहेत त्यांना पण फॅन फॉलोइंग वर्ग मोठा आहे. म्हणजेच याचा अर्थ जर सांगायला गेलं तर आपल्या इकडं कॅरिझमॅटिक लिडरशिप आहे आणि पब्लिक ट्रस्ट आहे. सो पर्सनॅलिटी सेंट्रिक पॉलिटिक्स अराउंड स्ट्रॉंग लीडर्स, परसेप्शन ऑफ डिसिजिव्ह गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंटल इन्क्रीजेस द पब्लिक ट्रस्ट. म्हणजे लोकांचा विश्वास बसतो त्या गोष्टींवर. पुढं ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ अँड द रिसोर्सेस, स्ट्रॉंग ग्रास रूट नेटवर्क सपोर्ट्स बाय द ग्रुप्स, ग्रेटर फायनान्शियल रिसोर्सेस अँड बेटर कॅम्पेन मॅनेजमेंट. एक लक्षात ठेवा की ग्रास रूटशी तिथं कनेक्टेड असणं. आता हे पॉलिटीच्या ह्याच्यामध्ये कसं लिहू शकतो, तर एक लक्षात ठेवा 73rd 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत तिथपासून त्यामुळे काय झालेलं आहे, ग्रास रूट लेवलवर जाण्यासाठी नॅशनल पार्टीजला मत काय झालेलं आहे, तेवढं मुभा मिळालेली आहे. लक्षात ठेवा, बरोबर आहे. सो इथं असं तुम्ही कॉन्स्टिट्युशनल पॉईंट्स मांडू शकता. ज्यावेळेस पण तुमचं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे ना, तर त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट हे आहे की नुसतेच मुद्दे न लिहिता त्याच्यामध्ये तुमचे एक्झाम्पल, डेटा, फॅक्ट्स जे की सपोर्टिव्ह असतील आर्ग्युमेंटला आणि त्या पॉलिटीच्या लँग्वेजमध्ये असतील तर ते लिहिले पाहिजेत. पुढं आयडिओलॉजिकल अँड द कल्चरल नरेटिव्ह, द कॉम्बिनेशन ऑफ नॅशनलिझम, कल्चरल आयडेंटिटी, डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स, वेलफेअर स्कीम्स लाईक प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना है ना, यासारख्या ज्या वोटर सपोर्टिव्ह स्ट्रेंथनिंग करणाऱ्या ज्या पण काही स्कीम्स आहेत, असं जो आपला काय म्हणतो इलेक्शन मॅनिफेस्टो असतो, चुनाव पत्र म्हणतात ना ते, इलेक्शन मॅनिफेस्टो. मॅनिफेस्टो म्हणजेच काय की घोषणापत्र, हमारी सरकार आएगी तो ये करेंगे वो करेंगे, हे करणार ते करणार, 1,500 रुपये देणार लाडक्या बहिणींना, असे जे काही
गिमिक्स असतात किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणूया की ज्या स्कीम्स असतात त्या स्कीम्समुळे काय होतं की तिथं वोटर्सला अट्रॅक्ट करणं या पॉलिटिकल पार्टीजला शक्य आहे. पुढं नेक्स्ट टू दिस वन इज द फ्रॅगमेंटेड अपोजिशन. ओके, द अपोजिशन पार्टी रिमेन्स डिवायडेड अँड अ लॅक ऑफ स्ट्रॉंग नॅशनल ऑल्टरनेटिव्ह वोट स्प्लिटिंग बेनिफिट द डॉमिनेटिंग पार्टी. तर एक लक्षात ठेवा की इथं आपण बघायला गेलं असेल तर जे अपोजिशन पार्टी बनण्यासाठी जेवढी रेक्विजिट मेजॉरिटी लागते है ना, म्हणजे 543 जर लोकसभेमधील आपल्या इथं मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, तर तिथं लीडर ऑफ अपोजिशन बनायचं असेल, एलओपी म्हणजे विरोधी पक्ष नेता जर बनायचं असेल, 10% तिथं काय पाहिजे, तुमचं पाठबळ पाहिजे पार्टीचं, म्हणजे जवळपास 54 तिथं तुमचे मेंबर ऑफ पार्लिमेंट पाहिजे. तेवढे सुद्धा एका पार्टीला आजकाल सिक्युअर करता येत नाहीयेत. लक्षात आलं? म्हणून मग काय झालेलं आहे, जवळपास बघतोय आपण तर लीडर ऑफ अपोजिशन जे आहेत ना, विरोधी पक्ष नेते, हे थांबण्याची म्हणजे तिथं एक्झिस्टमध्ये असण्याची शक्यताच फार कमी झालेली आहे आणि अल्टरनेटिव्ह नाहीये. मग आता या सेकंड केसमध्ये काय आहे की जर समजा हे नसेल तर काय, मग लीडर ऑफ द सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे ज्यांच्याकडं सगळ्यात जास्त मत असेल या 54 पेक्षा कमी, तर ते बनतील. मग काय होतं की जेवढी जरी रिक्विजिट संख्या नसेल तर तेवढं स्ट्रॉंगली इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता येत नाहीत, पॉलिसीला विरोध करता येत नाही. म्हणजेच एक तर आहे की फ्रॅगमेंटेड अपोजिशन आणि एफपीटीपी सिस्टम, तर अंडर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम पार्टी कॅन विन मेनी सीट्स विथ द स्मॉलर शेअर ऑफ वोट्स. सो एक लक्षात ठेवा की कमी जरी मतदान पडले, म्हणजे एफपीटीपी सिस्टम मध्ये त्यावेळेला दिवशी मी एक्सप्लेन करताना सांगितलं की तुम्हाला मतदान जरी कमी झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथं तुमचे जे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत किंवा जेवढे निवडून येणारे जेवढे पण तुमचे उमेदवार आहेत ते जास्तीत जास्त काय आहे, निवडून येतात. हे एक महत्वाची गोष्ट आहे. सो एफपीटीपी एक महत्वाचा मुद्दा आहे. सो हा पण एक प्राईम आपण लिहू शकतो पहिल्यांदा. फ्रॅगमेंटेड पॉलिटी वगैरे हे आपल्या नंतर लिहिलं तरी चालेल. आणि हिस्टॉरिकल इव्हॉल्युशन. सो अर्लियर द डॉमिनेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस आफ्टर इंडिपेंडन्स. ते का होतं तर एक लक्षात ठेवा की इंडिपेंडंट मुवमेंटमध्ये आयएनसी इंडियन नॅशनल काँग्रेसची जी भूमिका होती ती फारच मोठी होती, त्यामुळे लोक तिथं जास्त तिला ऍडमायर करायचे. बट द रिसेंट डॉमिनेंट ऑफ भारतीय जनता पार्टी इज ड्यू टू द ऑर्गनायझेशन अँड द स्ट्रॅटेजी, है ना. सो त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे काय आहे, पॉलिटिकल पार्टीजचा डॉमिनन्स दिसून येतो. मग आता याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे, जर मेन्सला कुठं क्वेश्चन आला तर एवढे 4 ते 5 मुद्दे तुम्ही डायरेक्ट युपीएससी साठी लिहू शकता. सो हा युपीएससीचा टिपिकल क्वेश्चन आहे, या पद्धतीने विचारले जातात. डायरेक्टली कुठं याचे पॉईंट्स मिळत नाहीत. न्यूजपेपर थ्रू आणि जरा थोडंसं इंटरनेट सर्च केलं तर तुम्हाला असे मेन्सला एक 5 ते 6 इम्पॉर्टंट पॉईंट्स मिळू शकतात. पुढं मोशन ऑफ द थँक्स. सो इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या पॉलिटीच्या पेपरसाठी म्हणजेच प्रिलिम्ससाठी इथं महत्वाचं आहे, एक लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीचे जे मोशन ऑफ थँक्स जो क्वेश्चन आहे तर तो इकडे तिकडे न येता प्रिलिम्स मध्येच येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर एक लक्षात ठेवा याचं ओरिजिन, द प्रॅक्टिस ऑफ मोशन ऑफ थँक्स इज डेराइव्ड फ्रॉम द ब्रिटिश पार्लिमेंटरी ट्रेडिशन फॉलोड इन द यूके अँड द वेस्टमिनिस्टर सिस्टम ऑफ द पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. सो ओरिजिन याचा उदय कुठं झालेला आहे, मोशन ऑफ थँक्स, तर एक लक्षात ठेवा यूके म्हणजेच वेस्टमिनिस्टर मॉडेल. म्हणजेच याचा अर्थ जर तुम्हाला असं उद्या क्वेश्चन विचारला की मोशन ऑफ थँक्स कुठून आलेलं आहे, तर सरळ सरळ एक लक्षात ठेवा की जेवढे पण पार्लिमेंटरी कन्व्हेन्शन्स आहेत, जेवढ्या पण पार्लिमेंटच्या प्रोव्हिजन आहेत त्या सगळ्या आपण यूके कडून घेतलेल्या आहेत, युनायटेड किंगडम्स म्हणजेच ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेल्या आहेत, ज्याला वेस्टमिनिस्टर मॉडेल असं पण म्हणतो, तर तिथून घेतलेले आहेत. आता सिग्निफिकन्स आहे, प्रोव्हाइड द पार्लिमेंट अन ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस the policies and the performance of the government. MP can raise important national and the international issue on the debate. तर एक लक्षात ठेवा मोशन ऑफ थँक्स जे आहे तर हे कशासाठी आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहे त्यांच्यावर डिबेट, डिस्कशन, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. सो इथं मी एक मुद्दा लिहून देतो, डिबेट, डिस्कशन आणि काय सांगितलेलं आहे इथं, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. इम्पॉर्टंट शब्द आहेत, लिहून घ्या. असेच शब्द ज्यावेळेस तुम्ही काय केले जातात, मेन्स मध्ये वापरले जातात. आणि या पद्धतीचे शब्द तुम्हाला अनबायस शब्द की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पक्षपातीपणा न करता जे हवंय आपल्याला सिलेबसमध्ये तेवढंच लिहायचं आणि विषय काय करायचा आपला बाजूला ठेवून द्यायचा, जास्त याच्यात करायची काही गरज नाही. या पद्धतीचे जे वर्डिंग्स आहेत ना ते एक्सपेक्टेड आहेत आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा, बिलीव मी, मार्क माय वर्ड्स, की यूपीएससी अँड द एमपीएससी मेन्स is all about the content. The content is the king, and those words, the people who are going to use such words in their answers, or they are going to reflect their these kinds of words in their answers, definitely the result will be on their side. Mark my words. I am again calling it. Yes. सो हे महत्वाचं आहे. सो प्रोसिजरल फ्लॉ एक तिसरा मुद्दा आहे. द मोशन इज मूव्ड बाय द मेंबर ऑफ पार्लिमेंट फ्रॉम द रुलिंग पार्टी अँड seconded by the another MP. So debated in it is debated in the both house of the parliament about 3 to 4 days. The debate
इज कन्क्लुडेड विथ अ रिप्लाय बाय द प्राईम मिनिस्टर ऑर अनदर सिनियर मिनिस्टर. तर एक लक्षात ठेवा की मोशन जे असतं म्हणजे मोशन ऑफ थँक्स जे असतं हे कोण इंट्रोड्यूस करतं, तर मेंबर ऑफ पार्लिमेंट सेकंडेड बाय द अदर एमपीज, म्हणजेच त्याला सपोर्ट म्हणजे दुजोरा दिले जातात दुसरे मेंबर ऑफ पार्लिमेंट. आणि ऑफन ह्याच्यावर डिबेट असतो तो 3 ते 4 दिवस चालतो, म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवस याच्यावर काय चाललेला असतो, डिस्कशन, डिबेट, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम चाललेलं असतं. आणि शेवटी मग प्राईम मिनिस्टर किंवा एखादे सिनियर मिनिस्टर असतात, दे रिप्लाय ऑन दिस. आता अमेंडमेंट, एमपी कॅन प्रपोज अमेंडमेंट टू द मोशन ऑफ थँक्स. सो मोशन ऑफ द थँक्स जे आहे ना याच्यावर अमेंडमेंट म्हणजे बदल घडवू शकतात किंवा बदल आणू शकतात मेंबर ऑफ पार्लिमेंट, याच्यावर करू शकतात. अमेंडमेंट मे क्रिटिसाइज गव्हर्नमेंट पॉलिसीज और पॉइंट आउट ओमिशन्स और द प्रेसिडेंट्स इन द ॲड्रेस. तर एक लक्षात ठेवा की मोशन ऑफ थँक्स जे कोणी देतं किंवा अड्रेस करतं तर ते असतात ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया. म्हणजे राष्ट्रपतींच्या हातामध्ये हे गोष्टी असतात की ते अड्रेस प्रेझेंट करत असतात, त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे, त्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पुढं वोटिंग अँड इम्प्लिकेशन्स. आफ्टर द डिबेट द मोशन इज पुट टू द वोट. म्हणजे ज्यावेळेस डिस्कशन होतं त्यावेळेस नंतर काय होतं की त्याच्यावर मतदान करण्यासाठी तिथं काय आहे गोष्ट चालू होती ती. आणि मतदान झाल्यानंतर मोशन ऑफ थँक्स लोकसभामध्ये इंडिकेट्स जर ते पास झालं आहे ना हाऊसेसमध्ये, बोथ द हाऊसमध्ये. फेलियर टू पास द मोशन ऑफ थँक्स इन द लोकसभा इंडिकेट्स लॉस ऑफ कॉन्फिडन्स इन द गव्हर्नमेंट. तर एक लक्षात ठेवा, तर ते मोशन ऑफ थँक्स जे आहे ते पासच करावं लागतं. म्हणजे लक्षात ठेवा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तिथं जाऊन तुम्हाला काय आहे ते बोथ हाऊसेसमध्ये पासच करावं लागतं. ऍक्च्युली बोथ हाऊसेस म्हणण्यापेक्षा लोकसभेमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे, हा वर्डिंग जास्त आहे. कारण आर्टिकल 75 असं म्हणतं की द लोकसभा जी आहे है ना, लोकसभेला द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा 75 असं म्हटलेलं आहे तिथं. मग याचा अर्थ काय की जर काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा जर जे गव्हर्नमेंट सिटिंग आहे त्याला जर तेवढं रिक्विजिट मेजॉरिटी मिळाली नाही, म्हणजे तेवढी मतं मिळाली नाहीत त्यांच्या पॉलिसीजला समर्थनाला, तर लक्षात ठेवायचं की ते सरकार पडलं. म्हणजेच एक लक्षात ठेवा की 543च्या पैकी 50% त्यांना मतं मिळालीच पाहिजेत त्याच्यामध्ये. सो 273 आकडा गाठावाच लागतो. आणि जर गाठला नाही तर एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सरकार पडलं. म्हणजेच मोशन ऑफ थँक्स एक असं पार्लिमेंटरी डिव्हाइस किंवा पार्लिमेंटरी कंट्रोलचं मीन्स आहे किंवा अशी एक गोष्ट आहे की त्याच्या मार्फत तुम्ही काय करू शकता, सरकारवर चेक आणि बॅलन्स ठेवू शकता. सो इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो हे फार महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दुसरी गोष्ट, आता नो क्रिटिसिझम ऑफ द प्रेसिडेंट, मेंबर्स कॅन नॉट डायरेक्टली क्रिटिसाइज द प्रेसिडेंट सिन्स द ॲड्रेस रिफ्लेक्ट द गव्हर्नमेंट्स पॉलिसीज है ना. सो एक लक्षात ठेवा की मेंबर्स डायरेक्टली करत नाही शक्यतो, प्रेसिडेंट आहेत ते काय करत असतात त्यांच्या प्रती आदर सन्मान असतो म्हणून करत नाही शक्यतो. स्कोप ऑफ द डिस्कशन, द डिबेट मस्ट बी रिलेटेड टू द मॅटर्स फॉर विच द सेंट्रल गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल. सो फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच सेंट्रल म्हणण्यापेक्षा आपण इथे युनियन गव्हर्नमेंट असं म्हणूया, या युनियन गव्हर्नमेंटच्या साठी जेवढे पण रिस्पॉन्सिबल फंक्शन्स आहेत तर त्याच्यावरच हे काय करतात लक्षात ठेवा, ते बोलू शकतात, त्याच्या पुढं बोलू शकत नाहीत. सो या होत्या आपल्या आतापर्यंतच्या 2 ते 3 महत्वाच्या घडामोडी, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलेल्या आहेत की एमपीएससी आणि युपीएससी साठी लागणाऱ्या. आता जी आपल्या पुढे बीट आलेली आहे तर एक लक्षात ठेवा, ही एमपीएससी राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेस 2026 साठी ही फार इम्पॉर्टंट न्यूज आहे किंवा बीट आहे. का, तर एक लक्षात ठेवा 2018-19 पासून ग्रँड प्रिक्स म्हणजे फॉर्म्युला 1 म्हणून नावाची जी रेसिंगची स्पोर्ट्स इव्हेंट जे होतात त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेले होते. सो यस्टरडे किमी अँटोलिन्स है ना, अँटोनेली, हे चित्र तुमच्या पुढे दाखवलेलं आहे. वय वर्ष फक्त या मुलाचं 19 आहे. तर त्यानं ही स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे दॅट पर्सन ही वॉन दिस रेस. म्हणजे 19 वर्षाचा तो व्यक्ती आहे आणि त्यानं फॉर्म्युला 1 म्हणून नावाची ही एक खूप मोठी हाय क्लास ओरिएंटेड गेम आहे हा. तर ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे आणि ती पण वय वर्ष किती, फक्त 19. आणि ही कुठं झाली होती, चायनामध्ये, चायनीज ग्रँड प्रिक्स. ठीक आहे. प्रश्न आधी 2018 मध्ये कुठं विचारला होता राज्यसेवेने, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स वर होता. आत्ताचा जो प्रश्न आहे करंट मध्ये आला पॉसिबिलिटी, तर आपण तयार असावं, कालचीच न्यूज आहे म्हणून माहित असू द्या. 19 वर्षाचा मुलगा, चायनीज ग्रँड प्रिक्स जीपी, एवढं माहित असायला पाहिजे. किमी अँटोलिनिस है ना, मुद्दाम चेहरा तुमच्या पुढे ठेवलेला आहे, याला हायलाइट केलं तर मग लक्षात ठेवता येईल म्हणून. त्याच्यानंतर हा ज्या कंपनीला रिप्रेझेंट करतो, म्हणजे तिथं वेगवेगळ्या कंपनी असतात गाड्यांच्या, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा त्यांच्या वतीनं जे खेळणारे प्लेयर असतात, तर
मर्सेडीज AMGचा हा काय आहे, तो ड्रायव्हर आहे. मग इथं तुम्हाला दिसेल बघा, त्याच्या राईट साईडला काय आहे, मर्सेडीजचा तो मोनोग्राम आहे है ना. AMG मर्सेडीज या टीमला तो काय करतो, रिप्रेझेंट करतो. आणि जो त्यांनी काय केलेलं आहे, हॅमिल्टन्स फेरारी पोडियम, लुईस हॅमिल्टन सिक्युअर्ड हिज फर्स्ट पोडियम विथ द फरारी. म्हणजे आता याच्या आधी ज्याच्या नावावर सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे तो आहे लुईस हॅमिल्टन. हॅमिल्टन म्हणून 41 वर्षाचा आहे. त्याच्याकडे आतापर्यंत ग्रँड पिक्स मध्ये 60 टोटलचे टायटल्स आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त. मायकल शुमाकर आणि त्याच्याच बरोबर लुईस हॅमिल्टन या दोघांच्याकडे सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे नावावर. 60 टायटल्स आहेत टोटल त्यांच्याकडे, हे माहित असायला पाहिजे. पण लुईस हॅमिल्टनला बीट करून, म्हणजे 41 वर्षाचा आहे तो, त्याला बीट करून या मुलांनी, म्हणजे या स्पोर्ट प्लेयरनी काय केलेलं आहे, तिथं एक रेकॉर्ड सेट केलेला आहे. पुढं मॅक्लेरेन म्हणून नावाची जी कंपनी आहे त्यांना सेटबॅक बसलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, मॅक्लेरेनच्या F1 टीमचे जे काही दोन्ही जे ड्रायव्हर होते, ते इव्हन दो त्यांना गाडी स्टार्ट सुद्धा करता आली नाही, म्हणजे तिथं फेल्युअर गेलेलं आहे त्यांचं. मग प्रत्येक एक लक्षात ठेवा की या ज्यावेळेस पण अशा ग्रँड पिक्स आहे, चायनीज ग्रँड पिक्स, त्यांचे 2-2 ड्रायव्हर्स काय करत असतात तिथं ऍक्च्युली मध्ये त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असतात. सो एवढं माहित असायला पाहिजे. आणि याने वेरस्टॅपन म्हणून जो व्यक्ती आहे, मॅक्स वेरस्टॅपन, याचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, सगळ्यात यंग है ना. आणि 2006 पासून इटली, याचं ओरिजिन जे आहे तो इटलीचा आहे. सो इटलीच्या 2006 नंतर इटलीचा जर कोणी प्लेअर आलेला असेल तर तो हाच आहे. सो आपल्याला इम्पॉर्टंट बीट आहेत की AMG मर्सिडीजचा ड्रायव्हर आहे, वय वर्ष 19 आहे, फॉर्म्युला 1, चायनीज ग्रँड प्रिक्स. त्याच्यानंतर हॅमिल्टननी तो फर्स्ट पोडियम मध्ये आलेला आहे. आता फर्स्ट पोडियम म्हणजे काय असतं की ज्यावेळेस जिंकल्यानंतर ते 1, 2, 3 नंबरवर असे प्लेअर उभा राहतात ना, तर त्याच्यामध्ये लुईस हॅमिल्टन आलेला आहे आणि तो फरारीला रिप्रेझेंट करतो, एवढं माहित असू द्या. आणि मॅक्लेरेननी तर फेल गेलेली आहे. सो वेरस्टॅपनचा जो रेकॉर्ड आहे, मॅक्स वेरस्टॅपन, त्याचा वेरस्टॅपनचा रेकॉर्ड तोडून हा पोल पोझिशन मध्ये आलेला. आता पोल पोझिशन म्हणजे काय असतं, तर एक लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला 1च्या गाड्या ज्यावेळेस पण स्टार्ट होतात, तर त्यावेळेस स्टार्ट होताना याच्यामध्ये याला काय असणार आहे, फर्स्ट पोझिशनला तिथं ठेवलं जाणार आहे, म्हणजे रेसमध्ये. म्हणजे जेवढ्या काही गाड्या पार्टिसिपेट होणार त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पोझिशनला, पोल पोझिशनला तो असणार आहे. मग पोल पोझिशन कुणाला दिली जाते, तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण ग्रँड पिक्स मध्ये शेवटचा राऊंड चालू असतो, म्हणजे त्यांना लॅप मारायचे असतात, तो जो ट्रॅक असतो ना त्याच्यावर या गाड्या पळत असतात, आणि शेवटचा जो राऊंड असतो, लॅप असतो, त्याच्यामध्ये कमी टाइम मध्ये जो लॅप पूर्ण करेल त्याला पोल पोझिशन सिक्युअर होते. मग या व्यक्तीला आता ज्यावेळेस पुढची जी रेस होणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, हा जो व्यक्ती आहे म्हणजेच किमी, तर किमीला काय असणार आहे, पोल पोझिशन. म्हणजे नेक्स्ट रेसमध्ये ज्यावेळेस पण तो काय करेल की रेसमध्ये असेल त्यावेळेस त्याला पहिली पोझिशन 100% मिळणार आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी रेकॉर्ड सेट केलेला आहे. एमपीएससीच्या प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहे. दुसरा स्पोर्ट्स अवॉर्ड याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर एक लक्षात ठेवा, शुभमन गिल आणि स्मृती मंदाना विन टॉप ऑनर्स ऑफ द BCCI. सो BCCI जी बॉडी आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर द क्रिकेट इन इंडिया, अशी एक रेग्युलेशन करणारी क्रिकेटची जी आपली नॅशनल बॉडी आहे, तर त्यांनी जे अवॉर्ड्स दिले होते त्या अवॉर्ड्समध्ये एक लक्षात ठेवा की शुभमन गिल म्हणून जो आपला प्लेयर आहे आणि स्मृती मंदाना वॉन द बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेट मेन अँड वुमेन अवॉर्ड्स ॲट द बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर द क्रिकेट इन इंडिया अॅन्युअल अवॉर्ड्स. म्हणजे स्मृती मंदाना आणि त्याच्यानंतर शुभमन गिल या दोघांना मेन आणि वुमेन मध्ये बेस्ट स्पोर्ट्स पर्सन क्रिकेटमध्ये अवॉर्ड दिला गेलेला आहे. सो गिलची अचिव्हमेंट आहे की गिलला हा सेकंड टाइमला कन्झिक्युटिव्ह टाइमला इयरमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हिज ब्रेक थ्रू परफॉर्मन्स इन द 2023 अँड द कंटिन्यू स्ट्रॉंग परफॉर्मन्स इन 2024-25. एवढं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त एवढंच माहित असू दे की कन्झिक्युटिव्हली त्याला दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे की मंदानाच परफॉर्मन्स, रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स 2025 मध्ये केलेला होता. स्कोरिंग 1703 इंटरनॅशनल रन इन 13 टेस्ट, ODI अँड T20s इन्क्लुडिंग 4 सेंचुरीज इन द वन डे इंटरनॅशनल. म्हणजे तिने वन डे इंटरनॅशनल मध्ये 4 शतकं मारलेली आहेत एका वर्षामध्ये. आणि स्कोरिंग 1703 इंटरनॅशनल रन इन 13 टेस्ट, म्हणजे 1703 रन काढलेले आहेत टोटल तिने 13 टेस्ट मध्ये. त्याच्यानंतर किती सांगितलेलं आहे परत पुढं, ODI अँड T20s इन्क्लुडिंग 4 सेंचुरीज, म्हणजे इट्स नॉट अ जोक. म्हणजे एवढ्या ह्यानी हे करणं, म्हणजे रन रेट मेंटेन करणं खूप अवघड गोष्ट असते. त्याच्यानंतर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जे आहे, तर कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे वॉज गिव्हन टू 4 इंडियन कोचेस, राहुल द्रविड अँड द फॉर्मर विमेन्स कॅप्टन मिथिला राज. तर एक लक्षात ठेवा,
राहुल द्रविड आणि मिथिला राज ज्या आहेत या दोघांना कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. इम्पॉर्टंट आहे. बेस्ट इंटरनॅशनल डेब्यूट याच्या आधीचा जो अवॉर्ड आहे तो जसप्रीत बुमराला मिळालेला होता. बेस्ट इंटरनॅशनल डेब्यूट विमेनमध्ये आहे ते हरमनप्रीत कौर. त्याच्यानंतर बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेनमध्ये अर्लियर रिकग्निशन जे आहे ते अश्विनला मिळालेलं आहे. सो MPSCच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी 100% असे प्रश्न येतात, आलेले आहेत आणि आले तर बेटर आहेत. सो नोट करून घ्या आणि MPSC साठी किंवा स्टेट प्रिलिम्स स्टेट सिव्हिल सर्व्हिसेससाठी फार इम्पॉर्टंट आहे. याच्याच पुढं बघा, आता जे लीडर ऑफ अपोजिशन आहेत, मेंबर ऑफ पार्लिमेंट पण आहेत, राहुल गांधी यांनी काय सांगितलेलं आहे की कन्फर्म भारत रत्न अवॉर्ड ऑन द काशीराम सेज राहुल इन लेटर टू द PM. सो प्राईम मिनिस्टर जे नरेंद्र मोदी आहेत, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, त्यांना पत्र लिहून ऑनरेबल लीडर ऑफ द अपोजिशन राहुल गांधी यांनी काय सांगितलेलं आहे की जे काशीराम जे उत्तर प्रदेशचे एक मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर त्यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी त्यांनी काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. सो भारतरत्नाच्या जे काही मेडल आहे पिंपळाच्या पानामध्ये म्हणजे पीपल लीफ याच्यामध्ये हे मेडल दिलं जातं आणि याच्याच बरोबर एक सनद दिली जाते. ठीक आहे, तर या संदर्भातली आपल्याला चर्चा करायची आणि हा मुद्दा जो आहे तो UPSC आणि MPSC याच्या प्रिलिम्स साठी फार इम्पॉर्टंट आहे. सो दोन्हीकडे आपल्याला हा कामाला येणार आहे. तर बघूया काय बीट आहेत, काय इन्फॉर्मेशन काढून घेतलेले. सो भारतरत्न एक लक्षात ठेवा, याची एस्टॅब्लिशमेंट 1954 मध्ये झालेलं आहे. इयर इम्पॉर्टंट आहे, इयर फार इम्पॉर्टंट आहे. MPSC साठी पण आणि UPSC साठी पण 1954 मध्ये याचं काय झालेलं होतं, एस्टॅब्लिशमेंट झाले होते, चालू झाले होते. इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड फॉर द एक्सेप्शनल सर्व्हिस इन द एनी फील्ड ऑफ ह्युमन एंडेवर. एक लक्षात ठेवा की भारतामध्ये दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा, है ना. नागरी म्हणजे नागरिकांसाठी दिलेला सिव्हिलियन अवॉर्ड आहे हा. अवॉर्ड म्हणजेच याचा अर्थ लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पैसे दिले जात नाहीत. ठीक आहे, पुढं रिकमेंडेशन्स आर मेड बाय द प्राईम मिनिस्टर to the president with a maximum of 3 awards annually. It is a non-monetary, non-titled award with 53 recipient as per the date of 2026 फेब्रुवारी. म्हणजे आता फेब्रुवारी 2026 चा जर डेटा आपण काढून बघितला तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 53 जणांना भारतरत्न हा टायटल म्हणण्यापेक्षा अवॉर्ड दिला गेलेला आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा की प्राईम मिनिस्टरची कमिटी असते, ते प्रेसिडेंटला काय करतात, रेकमेंडेशन देतात आणि त्याच्यामध्ये असं सांगून देतात की या व्यक्तींना काय आहे, तुम्ही भारतरत्न दिला पाहिजे. स्वतः नॉमिनेशन सुद्धा आपण करू शकतो, है ना. नॉमिनेशन आपण स्वतः पण करू शकतो किंवा प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या संदर्भात एक कमिटी असते, तर ती कमिटी सुद्धा इव्हॅल्युएशन करते आणि फॉर्म्स दिले जातात, ते फॉर्म भरून दिले जातात. त्या फॉर्म भरल्यानंतर ऑब्जेक्टिव्हली त्यांचं असेसमेंट होतं, कोण व्यक्ती आहे त्यांना तो कन्फर्म केला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याचं अनाउन्समेंट केलं जातं आणि प्रेसिडेंट यांच्या हस्ते तो प्रेसिडेंट ऑफिस म्हणून, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपलं राष्ट्रपती भवन आहे तिथं त्यावेळेस तो दिला जातो. त्याची एक डेट फिक्स केली जाते, असं काही नाही की 26 जानेवारी 15 ऑगस्टलाच देण्यात यावं म्हणून, ते ठरलेलं असतं, त्यावेळेस ते देतात. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी आणि सिलेक्शन याच्याबद्दल मी सांगितलेलंच आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट, नॉन मॉनिटरी, पैसे कुठलेही मिळत नाहीत, है ना. इफ यू थिंक दॅट पैसा ही पैसा होगा, दॅट्स नॉट द थिंग. इथं मिळणार नाहीत, एक लक्षात ठेवा. आणि दीज आर गिवन द अॅन्युअली. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3च देतात, बट मागच्या वर्षात थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि 5 जणांना तो तिथं देण्यात आला. असं काही संविधानामध्ये लिहून ठेवलेलं नाहीये की 3च जणांना द्यावा किंवा 5च जणांना, नो, देर इज नो कंपल्शन. पण फक्त एवढं माहित असू दे की युजली कन्व्हेन्शननी 3 जणांना दिला जातो. त्याच्याच बरोबर एक लक्षात ठेवा, नॉन मॉनिटरी, नॉन टायटल, म्हणजे याचाच अर्थ भारताचं जे संविधान आहे आर्टिकल 18 त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की नो टायटल टू द पर्सन, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला असे टायटल्स नावं देऊन तुम्ही काय आहे बोलू शकत नाही. म्हणजे भारतरत्न वगैरे अशा नावानी तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स मध्ये लावू शकत नाही तुमच्या नावाच्या पुढं, नावाच्या नंतर. हे का, तर एक लक्षात ठेवा, टू एन्श्युअर दॅट इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. सो हे माहीत असणं फार गरजेचं आहे. पुढं कॅटेगरीज, ओरिजिनली रिस्ट्रिक्टेड टू द आर्ट्स म्हणजे कला, त्याच्यानंतर सायन्स म्हणजे विज्ञान, त्याच्याच बरोबर लिटरेचर म्हणजेच तुमचं तिथं काय आहे साहित्य, आणि त्याचबरोबर पब्लिक सर्व्हिसेस म्हणजेच सामाजिक कार्य जे असेल तुमचं त्याच्यासाठी. बट एक्सपांडेड टू 2011 टू इन्क्लूड एनी फील्ड ऑफ ह्युमन एंडेवर, म्हणजे माणसासाठी जेवढे पण प्रयत्न करणारे जेवढे पण असतील, मग डॉक्टर असतील,
मेडिकलमध्ये काम केलेलं म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये जे आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर काम केलेलं असेल तिथं तुम्ही असेल तरी चालेल, किंवा त्याच्याच बरोबर सिव्हिल सर्वंट्स जरी असतील तरी दिला जाऊ शकतो. सिव्हिल सर्वंट्समध्ये आय डोंट थिंक सो कुणाला दिलेला आहे का? ठीक आहे. सो पोस्टमेसली अवॉर्ड, सो मरणोत्तर हा अवॉर्ड दिलेला आहे का? दिला गेलेला आहे. 2 जणांना दिला गेलेला आहे. लाल बहादूर शास्त्री यांना आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर 2024 मध्ये रेसिपिएंट्स झालेले आहेत, है ना? ॲक्चुअली थोडासा हा डेटा आहे, सोडून द्या. बट पोस्टमसली म्हणजे मरणोत्तर हा अवॉर्ड दिला गेला जातो, हे माहीत असणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्यूशनल ॲस्पेक्ट्स नॉट अ टायटल विथ आर्टिकल 18(1) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच सेज यू कॅन यूज इट ॲज अ प्रिफिक्स ऑर अ सफिक्स. म्हणजेच नावाच्या पुढं आणि पाठीमागं तुम्ही वापरू शकत नाही. पुढं काय सांगितलेलं आहे? अवॉर्ड स्ट्रक्चर अ पीपल लीफ शेप्ड मेडल अँड द सनद, म्हणजे सर्टिफिकेट. म्हणजे एक तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते पिंपळाचं पान असलेलं एक मेडल, जे मी सुरुवातीला इथं दाखवलं होतं. चला परत एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. हे पिंपळाचं पान असलेलं मेडल आणि त्याच्याच बरोबर एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि हे सर्टिफिकेट देऊन तुम्हाला काय केलं जातं, तिथं सांगितलं जातं की ह्या गोष्टी आहेत, तर तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अवॉर्ड म्हणून मिळतील, पैसे अजिबात मिळत नाहीत. पुढं सो फॅक्ट जे आहेत, इथं आता जास्त काम चालू होतं एमपीएससीचं. आतापर्यंत ज्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स म्हणजे आतापर्यंत जी माहिती बघितली ती युपीएससीच्या कामाची होती. आता जो पोस्ट पार्ट आहे याचा सेकंड पार्ट जो इथून चालू होतोय तो एमपीएससी साठी फार इम्पॉर्टंट आहे. तर एक लक्षात ठेवा, फर्स्ट रेसिपेंट जो आहे डॉक्टर राधाकृष्णन, सी.व्ही. रमण आणि सी राजगोपालचारी 1954 मध्ये तिघांना मिळाला होता. लक्षात ठेवा, डॉक्टर एस राधाकृष्णन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन, त्याच्यानंतर दुसरे आहेत सी.व्ही. रमण आणि सी राजगोपालचारी, 3 महत्वाचे आहेत. ह्या व्यक्तींची नावं माहीतच पाहिजे. 1954 मध्ये यंगेस्ट अँड द फर्स्ट स्पोर्ट्स पर्सन है ना, सचिन रमेश तेंडुलकर 2014. त्यांच्याच बरोबर सी.आर. राव हे एक सायंटिस्ट होते, त्यांना सुद्धा मिळाला होता. पुढं फर्स्ट वुमेन ज्या आहेत त्या इंदिरा गांधी यांना मिळालेले 1971 मध्ये. त्याच्यानंतर नॉन इंडियन्स जे आहेत, मग एक लक्षात ठेवा, तर भारत रत्न आहे म्हणून फक्त भारतातल्याच व्यक्तींना दिला जातो का? तर नाही. भारतासाठी ज्या व्यक्तींनी काम केलेलं आहे, मग तो कुठलाही व्यक्ती असू दे, पण भारतासाठी त्यांनी आपलं अमूल्य योगदान असं दिलेलं आहे आणि आपल्या देशासाठी खूप अशी मोठी गोष्ट केलेली आहे, तर त्यांना दिला जाऊ शकतो, दिला जाऊ शकतो 100%, काहीच अडचण नाहीये. पुढं फक्त प्रेसिडेंटची परमिशन पाहिजे तिथं. नॉन इंडियन्स खान अब्दुल गफार खान 1987 यांनाच फ्रंटियर गांधी असं म्हणतात, एक लक्षात ठेवा. फ्रंटियर गांधी है ना, यांनाच रेड टी शर्ट्स म्हणून सुद्धा असं म्हणतात, रेड टी शर्ट्स. ठीक आहे. सो गांधीजींसारखेच यांचेही विचार होते आणि भारताचा जो आपला वायव्येचा पार्ट आहे, नॉर्थ वेस्टर्न पार्ट, जिथं पख्तून खैबरवाला म्हणून जो भाग आहे तिथं ते काय होते, वास्तव्यास होते आणि तिथून ते भारतासाठी त्यांनी ज्यावेळेस अनडिवायडेड होता, म्हणजे ज्यावेळेस भारताचं विभाजन झालं नव्हतं त्यावेळेस पासून ते तिथं काय करत होते, आपल्यासाठी काम करत होते. पण अनुषंगानं इथं पॉइंट हा सांगायचा मला असं वाटतं की 1947 नंतर मग तो अफगाणिस्तान वेगळा झाला. मग त्यांची जी सिटिझनशिप होती ती कुणाला गेली? अफगाणिस्तानला. पण काम तर त्यांनी भारताच्यासाठी केलंच होतं ना, म्हणून दिला गेलेला आहे. सो माहीत असणं फार गरजेचं आहे. पुढं नेल्सन मंडेला यांना दिला गेलेला आहे. ठीक आहे. 2024 मध्ये कर्पुरी सीताराम ठाकूर उत्तर प्रदेश, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेश आणि एम.एस. स्वामीनाथन जे ग्रीन रिव्होल्युशनचे फादर आहेत, म्हणजे जे हरित क्रांतीचे जनक जे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहेत. सो हे 5 जण होते. इम्पॉर्टंट आहेत ही नावं, फार इम्पॉर्टंट आहेत. नोट लिहूनच ठेवा. प्रश्न येण्याचे देर इज अ हाय पॉसिबिलिटी, हाय चान्सेस. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर आपण एक युपीएससीचा प्रश्न बघूया आणि काय सांगितलेलं आहे तर ते इथं बघूया. भारत रत्न अँड पद्मा अवॉर्ड्स आर द टायटल्स अंडर द आर्टिकल 18(1) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला आत्ताच माहिती सांगितली होती, दे आर नॉट टायटल. त्याचा टायटल म्हणजेच तुम्ही तिथं काय आहे तुमच्या नावापुढं त्याचा वापर करू शकत नाही, प्रिफिक्स आणि सफिक्स मध्ये. पुढं पद्मा अवॉर्ड्स विच वर इन्स्टिट्यूटेड इन 1954 वर सस्पेंडेड ओनली वन्स. आता आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये माहित नाहीये, पण पहिलं तर माहिती आहे की हे तर चूक आहे. दे आर नॉट सपोज टू बी युज्ड ॲज द टायटल्स अंडर आर्टिकल 18(1). म्हणजे तुम्ही त्याला टायटल म्हणून वापरू शकत नाही. नावाच्या पुढं त्याचा वापर करणं हे कायद्याने काय सांगितलेलं आहे तिथं, किंवा संविधानानं, कायद्याने म्हणण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे. सो आर नॉट करेक्ट असं म्हटलेलं आहे. तर एक काम करूया. द नंबर ऑफ भारत रत्न अवॉर्ड इज रिस्ट्रिक्टेड टू द मॅक्सिमम ऑफ 5 इन अ पर्टिक्युलर इयर. तर एक लक्षात ठेवा. आणि पद्मा अवॉर्ड विच वर इन इन्स्टिट्यूटेड इन 1954 वर नॉट
सस्पेंडेड ओनली वन्स, तर नाही, सस्पेंडेड केले गेलेले आहेत पद्मा अवॉर्ड. तर अशा पद्धतीने हे तिन्हीच्या तिन्ही उत्तरं ॲक्च्युली नॉट करेक्ट आहेत. आणि इथं मी नॉट जे आहे ते येलो कलरमध्ये का दिलेलं आहे, तर एक लक्षात ठेवा, येलो कलरमध्ये याच्यासाठी दिलेलं आहे की कधी-कधी क्वेश्चन वाचताना आपल्याकडून गफलत होते, चूक होते आणि आपण काय विचार करतो, अरे करेक्ट विचारलंय का? असं म्हणतो आणि खाली ऑप्शन चुकीचे हे करतो. देअर इज हेवी पेनल्टी. म्हणजे एकतर तुम्ही 2 मार्क तर घालवतायच. म्हणजे हे 2 मार्क तर गेलेलेच. पण या 2 मार्कसाठी जे दिलेले तुमचे 2/3 मार्क आहेत याचे, ते सुद्धा घालवताय. म्हणजे जवळपास 4/3 म्हणजे 1.1 म्हणजे जवळपास 3 मार्क तुम्ही तिथं घालून बसताय एक चुकीच्यासाठी. आणि इट मेक्स सिग्निफिकंटली अ चेंज इन युअर रिझल्ट. म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस मी एक्झाम्स दिलेल्या आहेत, एकदा माझा जीएसचा पेपर 2 ते 3 प्रश्न चुकले माझे. सो 3 प्रश्नाचे ते 6 आणि त्याच्यानंतर 2 मार्क, म्हणजे जवळपास 3 प्रश्न वाटायला वाटतं अरे 2 ते 3च प्रश्न असतील. 8 मार्काचा फरक येतो. 8 मार्काचा जस्ट फक्त सिली मिस्टेक्समुळं. मेन्सला जाण्यासाठी राहिलेलं आहे. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे याबद्दलचा. तर तुम्ही काय करा, की शक्यतो टाळा, चुका टाळा. टेस्ट सीरीज सोडवल्या पाहिजेत, मागचे प्रश्न बघितले पाहिजेत. न्यूजपेपरचा वापर या पद्धतीने केलेला पाहिजे. सो या पद्धतीने इथं ही बीट संपलेली आहे. सो एवढे पॉइंट होते. सो आजच्या आर्टिकल्समध्ये जिथं आपण बघितलेलं आहे, पहिलं आर्टिकल जे होतं ते व्हीट राईस डॉमिनन्ससाठी होतं. त्याच्यानंतर एमर्जन्स ऑफ सिंगल पार्टीज, म्हणजे सिंगल डॉमिनेट का करतायत पार्टी आपल्या इथं, अपोजिशन वीक का पडतंय, हे एक आपण तिथं डिस्कस केलं. त्याच्याच नंतर आपण अवॉर्ड्स बघितले महत्त्वाचे. त्याच्यानंतर चायनीज ग्रँड प्रिक्स आहे, त्याच्याबद्दल तिथं काय घातलेलं आहे, इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. सो प्री आणि मेन्स याचं एक कंप्रेन्सिव्ह मी तुम्हाला आज काय दिलेलं आहे, इथं डिटेल व्ह्यू दिलेला आहे. सो अशाच अपडेट्स फॉलो करण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सी यू अगेन नेक्स्ट टाइम. थँक यू सो मच. नमस्ते आणि जय हिंद.